शिक्षण त्याचबरोबर उपतालुका प्रमुख करार शिवसेना यांचे देखील या ठिकाणी सन्माननीय हरी कुलकर्णी यांची या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आहे। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। अतिशय सुंदर आणि दैदिप्यमान देखना बहारदार शानदार सोहळा याच देवी याच वेळा अगदी पुन्हा पुन्हा पाहता यावा असा नयनरम्य देखना सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून शुभाशीर्वादित करण्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झाला। आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचं दोन्ही परिवारांच्या वतीनं मनपूर्वक सहर्षाचे सहर्ष स्वागत आहे। गुरुवारांना शुभाशीर्वादित करण्यासाठी या ठिकाणी आंबेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय शहाजी माने यांची देखील या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आहे। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर उपसरपंच सन्माननीय गोपाल पाटील आपली देखील सन्माननीय उपस्थिती आहे। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर गौतम सर माजी सरपंच मंडळी यांचं देखील या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आहे। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी सन्माननीय भाले सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचं दोन्ही परिवारांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। समस्त माने परिवार गुरुवारांना शुभाशीर्वादित करण्यासाठी कराडचे अंतिम सन्माननीय चैतन्य खडसे यांची या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आहे। आपण गुरुवारांना शुभाशीर्वादित करण्यासाठी उपस्थित झालात। आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। गुरुवारांना शुभाशीर्वादित करण्यासाठी या ठिकाणी पाटील उंडाळकर यांची देखील या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आहे। ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला आध्यात्मिक आणि परमार्थाचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलं। म्हणून असं म्हटलं जातं ज्ञानदेव रुचीला पाया तुका झाडाचे कळस। या थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये आजचा हा ऋणानुबंध सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। समस्त माने परिवार आणि समस्त पवार परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन अलंकारा आपण उपस्थित झाला। आलेल्या मंडळींचं खरंच एकदा मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे। या दोन्ही परिवारावर निस्तीन प्रेम करणारे अधिकारी पदाधिकारी उद्योगपती व्यावसायिक शेतकरी शेतमजूर प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर वकील भारताच्या सर्वांवर आपले प्राण हातावर झेलून देशाच्या प्रगतीवर आपले प्राण हातावर झेलून देशाचे रक्षण करणारे वीर जवान सन्माननीय किसनराव पाटील भोशीकर आपले सर्व आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। अतिशय सुंदर आणि दैदिप्यमान देखील